विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आता तलाठी भरतीची जी परीक्षा आहे ती एमपीएससी मार्फत होणार आहे. म्हणून आपल्याला बघा अगोदर टीसीएस आयबीपीएसचं काठिण्य पातळी, त्यांचं पॅटर्न, त्यांचे विचारले जाणारे प्रश्न याचा जर आपण विचार केला आणि एकीकडे आपण जर एमपीएससीच्या जर संयुक्त परीक्षा गट क आणि ब च्या जर तुम्ही त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका जर बघितल्या तर तुम्हाला किती यात फरक आहे तफावत आहे हे तुम्हाला कळेल. तलाठी भरती आणि आयबीपीएस किंवा टीसीएस जर आपण या प्रश्नपत्रिका जर बघितलं तर त्यात अजिबात काही क्वालिटी नव्हती, अजिबात त्या ठिकाणी प्रश्नांचं काही तारतम्य नव्हतं, कुठं काहीही विचारायचे. पण एमपीएससीत मात्र तसं होत नाही. या ठिकाणी एक पॅटर्न आहे, एक सिस्टीम आहे, ठरलेल्या काही गोष्टी आहेत, त्याचप्रमाणे तुम्हाला अभ्यास या ठिकाणी करावा लागणार आहे. म्हणून माझं एक सांगणं आहे की ज्याला वाटतंय की आता मला या पहिल्याच प्रयत्नात तलाठी होऊन जायचंय तर त्यांच्यासाठी एक गोष्ट जी सांगतो की तुम्हाला सराव फार करावा लागणार आहे, तुम्हाला तुमची काठिण्य पातळी थोडी वाढवावी लागणार आहे. ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवायची. का लक्षात घ्या, पहिली गोष्ट तलाठी हे जरी क्लास 3ची पोस्ट असली तरी सुद्धा तिला त्या क्लास 3 मधली क्लास 1ची पोस्ट असं म्हटलं जातं. म्हणजे काय, जेवढ्या क्लास 3च्या पोस्ट आहेत तर त्याच्यात सर्वात उत्कृष्ट पोस्ट म्हणजे तलाठी आहे. म्हणून क्लास 3 मधली क्लास 1 ती म्हणजे तलाठी असं म्हटलं जातं. पूर्ण लक्षात घ्या, आपल्याला तलाठी भरतीचा अजून पूर्ण सिलेबस माहित नाहीये. पेपर सिस्टीम आता कशी होईल की अगोदर प्री होईल, त्यानंतर मेन्स होईल किंवा फक्त एकच परीक्षा होईल असं काहीही माहिती नाहीये. मात्र एक गोष्ट माहिती की काही विषय आपल्याला कॉमन असणार आहेत. ते म्हणजे काय, गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि इंग्रजी हे 4 विषय तुम्ही कुठल्याही गट क ची गट ब ची परीक्षा द्या, हे 4 विषय तुम्हाला कॉमन असतात पोरं. दुसरी गोष्ट राहिली आता जीकेचं. तर जीकेचं जर आहे अगोदरचा जसा अभ्यास सुरू होता त्याप्रमाणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, पण तुमचा स्कोरिंग विषय मराठीच ठरणार आहे. अगोदर पण मराठी होता, आताही मराठी ठरणार आहे. का, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी किंवा जीके मध्ये तुमचे मार्क्स कट होतात. पण जर चुकून तुमचे मार्क्स मराठीमध्ये सुद्धा कट झाले तर पूर्व तुमची पोस्ट निघत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण त्या इतर विषयांमध्ये जे गेलेले मार्क्स आहेत त्याची भर काढण्याचं काम मराठी करत असतं. म्हणून मराठीमध्ये जर तुम्हाला मार्क कमी मिळाले तर पूर्व इतर विषयांमधून जे कमी मार्क्स मिळालेले असतात त्याची भर निघू शकत नाही. म्हणून मराठीकडे थोडं गांभीर्याने बघा. मराठी जरी आपली भाषा असली, आपण त्याच्यात विचार करतो, लिहितो, सगळ्या गोष्टी मान्य आहे, पण भाषा बोलता येणं, वाचता येणं, लिहिता येणं वेगळं, ते समजणं वेगळं, आणि त्या भाषेचा अंतर्गत म्हणजे त्या भाषेचे जे अंतरंग आहे, त्या भाषेचं जे व्याकरण आहे याचा अभ्यास करणं वेगळं. व्याकरण हे शिकावंच लागतं पूर्व. भाषा शिकण्यासाठी निश्चितच व्याकरण शिकायची गरज नसते, पण व्याकरण तुम्हाला शिकावंच लागेल जर तुम्हाला त्या भाषेबद्दल काहीतरी माहिती हवी असणार आहे. म्हणून पोरं लक्षात घ्या, आपण व्याकरणाकडे जातोय. आपली सिरीज सुरू झालेली आहे मराठी व्याकरणाची, तलाठी भरती स्पेशल. बघा पोरं, पहिला प्रश्न काय आहे, त्या अगोदर आपलं संपूर्ण मराठी व्याकरणासाठी किंवा मराठी साहित्यासाठी मराठी प्रबोधनी हे आपलं चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, त्यानंतर युट्यूब चॅनल आहे, त्यानंतर इन्स्टा आहे आणि फेसबुक आपलं पेज पण आहे. तर मराठी प्रबोधनीला तुम्ही ज्या ज्या ठिकाणी असाल त्या त्या ठिकाणी पटकन मराठी प्रबोधनीला फॉलो करा. बघा पहिलाच प्रश्न काय आहे. आता जर तुम्ही पहिला प्रश्न जर वाचला तर तो तुम्हाला निश्चितच तुमचा चुकण्यासारखा प्रश्न, आणि मी सांगतो की 70-80% मुलांचा हा प्रश्न चुकू शकतोय. बघा, तो नेहमीच उशिरा येतो. तर बरोबर, तो नेहमीच उशिरा येतो म्हणजे नेमका काळ कुठला आहे तर तुम्हाला काळ ओळखायचा आहे. बरोबर, लक्षात घ्या, तो नेहमीच उशिराने येतो असं जर मी म्हटलं तर तुम्ही एकदम लवकर आणि तात्काळ उत्तर देऊन मोकळं होऊन जाल. काय आहे माहिती का, बघा, तुम्ही म्हणाल क्रियापद एकेरी आहे या ठिकाणी, बरोबर आहे. एकेरी क्रियापद असल्यामुळे हा काळ जो आहे तो साधा काळ येईल असं तुम्हाला वाटेल, साधा काळ, बरोबर आहे. आणि या ठिकाणी साधं नाव कुठंच नाहीये, म्हणून कदाचित तुम्ही याला बरोबर मानाल, बरोबर आहे. पण लक्षात घ्या, येतो वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, विषय संपला, असं होत नाही पोरो. हे उत्तर तुमचं चुकणार आहे. कारण की पोरो, आपलं जे उत्तर आहे ते रीती काळ आहे. आता तुम्ही म्हणाल रीती काळ कसं सर, या ठिकाणी तर असं असायला पाहिजे होतं, तर प्लस असं तो,
म्हणजे रीतिकाळ असतो, म्हणजे तो उशिराने येत असतो, तो नेहमी उशिरा येत असतो, असं होत नाही पोरो. बघा, कुठलीही गोष्ट समजून घेण्यासाठी तो विषय व्यवस्थित समजून घ्यावा लागतो. काय झालेलं आहे, तुम्ही वन लाईनर अभ्यास करतात, वन लाईनर मध्ये तुमचे प्रश्न थोड्या जरी फिरून विचारले तर तुम्ही चुकून जातात. त्यामुळे सगळे जे काही विषय आहेत, तुमचे जे काही सब्जेक्ट, जेवढे सब्जेक्ट असतील, मी फक्त मराठीबद्दल बोलत नाही, तर त्याच्या व्याख्या बघा, ते थोडे विश्लेषणात्मक शिकण्याची गोष्ट शिकण्यासाठी तुम्ही थोडं प्रयत्नशील राहा. बघा, तो नेहमीच उशिरा येतो. आता या ठिकाणी काय झालेलं आहे माहिती का, हा शब्द आहे नेहमीच, बरोबर आहे. आता नेहमीच या शब्दाची जात कुठली आहे, तर हे क्रियादर्शक सॉरी हे क्रियाविशेषण अव्यय आहे. आता कुठलं क्रियाविशेषण अव्यय आहे, तर हे सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे. ज्या वाक्यामध्ये सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे, आकाश पृथ्वी पाताळ, कुठेही जा तुम्ही, तो काळ डायरेक्ट रीतिकाळ मध्ये येत असतो. पुरो टेन्शनच घ्यायचं नाही. सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय आलं, तुम्ही या ठिकाणी बघूच नका येतोय एकरी क्रियापद आहे, मग हा साधा काळ होईल का, असं होत नाही. तो नेहमीच उशिरा येतो, म्हणजे क्रिया सतत घडते, नेहमी घडते. रीती काळात पण हेच सांगितलं आहे, क्रिया ही नेहमी वारंवार वारंवार घडत असते. म्हणून आपलं जे उत्तर आहे ते सी द्यायचंय. आता जे मुलं 4-4, 5-5 तास रोज अभ्यास करतात, जे मुलं 5-5, 6-6 वर्षापासून अभ्यास करताय, मी क्लिअर सांगतोय, तुमचा वन लाईनर अभ्यास झालेला आहे मराठी आणि इंग्रजीमध्ये. तुम्ही हा अभ्यास जो आहे तो तुम्ही विश्लेषणात्मक केलेलाच नाहीये, विषयच समजून घेतला नाही तुम्ही मराठी, म्हणून तुम्हाला मराठीमध्ये कमी मार्क मिळतात पोरो. म्हणून आपलं जे उत्तर आहे ते क्रमांक 3 आहे. सी हे आपलं काय झालं पोरो, सी हे आपलं उत्तर झालं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर आहे. म्हणून mpsc.gov वर जाऊन सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या. जर तुम्हाला त्या डाउनलोड करायला वेळ नसेल, भेटत नसतील, तर आपलं जे चॅनल आहे मराठी प्रबोधने किंवा सरळ सेवा एक्झाम, त्या ठिकाणी जायचं. त्या ठिकाणी सर्व मराठी आणि इंग्रजीचे मी सगळे क्वेश्चन पेपर टाकलेले आहेत, आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेला मी सेकंड आन्सर की लावलेली आहे आयोगाची. त्यामुळे त्या ठिकाणी बिंदास जा, सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा, अभ्यास करा. ओके, बघा आता दुसरा आपलं प्रश्न काय, पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा. बघा, जोडी ओळखायची आहे, पण ती कुठली पाहिजे, चुकीची जोडी पाहिजे. राजा, आता राजाला आपण ध्रुव म्हणतो, भूपती म्हणतो, नरेश म्हणतो, माहितीये. सूर्य, सुधाकर, मित्र, बरोबर आहे. आपण सूर्य, भास्कर, मित्र, हे सगळ्या तुम्हाला सर्व सर्व नावं तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर पृथ्वी, क्षिती, माहिती आहे ना. बरं, डोळा, चक्षु. मग आता या ठिकाणी चुकीची जोडी कुठली आहे, तर चुकीची जोडी काय माहिती का, सुधाकर. लक्षात घ्या, सुधाकरचा अर्थ काय होतो माहितीये का, चंद्र होतो पुरो. आता मला पटकन कमेंट करून सांगा, चंद्राचे अजून, लक्षात घ्या, चंद्राचे अजून समानार्थी शब्द कुठले. चुकीची जोडी ओळखायची होती आपल्याला या ठिकाणी, तर चुकीची जोडी आहे सूर्य आणि सुधाकर. सुधाकरचा अर्थ चंद्र होतो. पुढे जाऊया. बघा, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, यातील विभूती शब्दाचा अर्थ काय. बघा, आता ज्या मुलांनी TCS IBPS प्रमाणे या अगोदर अभ्यास केलेला आहे, तर त्यांना प्रश्नांमधला फरक कळत असेल. असे प्रश्न असतात MPSC ला, असे प्रश्न IBPS तलाठीला असायचे नाही. त्यामुळे पोरं, TCS IBPS चे पेपर, मी असं म्हणत नाही अभ्यासू नका, पण वेळ जाईल. तुम्ही डायरेक्टली आयोगाचे पेपर अभ्यासा, त्याच्यातूनच तुम्हाला पॅटर्न कळणार आहे, त्याच्यानुसार तुम्हाला पुढे मार्क्स येणार आहेत. पण बघा, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, यातील विभूती शब्दाचा अर्थ काय. राग, महान व्यक्ती, संपत्ती आणि देव. तर आता विभूती म्हणजे आपण म्हणतो ती फार महान विभूती आहे, म्हणजे काय, एखाद्या महान व्यक्तीला आपण विभूती ही अशी हा शब्दप्रयोग आपण करत असतोय, बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न काय बघू, पांढरा हत्ती बाळगणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय. आपण बघा, एखादा व्यक्ती आहे, त्याने फार मोठी गाडी वगैरे घेऊन घेतली, आपण काय म्हणतो, याची कमाई तेवढी नाहीये, पण याने एवढी मोठी गाडी घेऊन घेतली, हा पांढरा हत्ती बाळगतोय, बरोबर आहे ना. म्हणजे पोरो काय, खर्चिक पण निरुपयोगी जी वस्तू असते पोरो, हो, खर्चिक आहे, भरपूर खर्चिक आहे, आपली आवक तेवढी नाही, पण ती निरुपयोगी, तर त्यावेळेस आपण काय म्हणतो माहितीये का, पांढरा हत्ती बाळगणे. बघा, एकदम सोपं सोपं आहे, परंतु पोरो हो, अनेक वेळेस आपला याप्रमाणे अभ्यास झालेला नाही, आपण TCS IBPS प्रमाणे अभ्यास केलेला आहे. म्हणून जर तुम्हाला सगळ्या प्रश्नपत्रिका हव्या असतील, तर या ठिकाणी ही ID आहे मराठी प्रबोधिनी, या ID ला जायचंय.
त्या ठिकाणी युट्यूब चॅनल असेल, इन्स्टा असेल, टेलिग्राम असेल किंवा FBचं पेज असेल, त्या ठिकाणी फॉलो करा. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा कंटेंट येतोय. इन्स्टावर युट्यूबवर तुम्हाला लेक्चर्स वगैरे भेटणार आहेत. इन्स्टावर सर्व तलाठी भरतीच्या अपडेट्स वगैरे आणि काही शॉर्ट गोष्टी या ठिकाणी देणार आहे. या टेलिग्राम चॅनलवर महत्वाच्या सूचना आणि ज्या PDF नोट्स वगैरे क्वेश्चन पेपर असतील त्या सगळ्या इथे मिळणार आहे. आणि ज्या काही तांत्रिक गोष्टींमुळे तुम्ही इन्स्टा डाउनलोड केलेलं नसेल, वेळ वाया जातो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना या गोष्टी होतात, तर ते FB वर पण आपल्याला फॉलो करू शकतायत. चला पुढे जाऊया. बघा पुढचा प्रश्न काय, शुद्ध शब्द ओळखा. प्रतिकूल, प्रतिकूल, प्रतिकूल आणि प्रतिकूल. आता हे शब्द व्यवस्थित बघून घ्या. असे प्रश्न तुम्हाला निश्चितपैकी कुठंतरी खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. तुमचा वेळ जातो, तुमचा आत्मविश्वास जातो आणि तुमचा मार्क पण जाऊ शकतो. गोष्ट काय पोरो, लक्षात घ्या, आपली प्रॅक्टिस कमी आहे आणि आपला जो मेंदू आहे तो मेंदू एकाच वेळेस अनेक प्रकारचे आता विचार करायला लागलेला आहे पोरो. यस, हे गोष्ट खरी आहे. आपण आता AI जमान्यात आलेलो आहोत. या जगामध्ये आपण एकाच दिवसात अनेक गोष्टींना सामोरं जातोय. अगोदरचं जगणं हे फार लिमिटेशन होते, बरोबर आहे. त्यामुळे दिवसातून घडामोडी फार कमी व्हायच्या. आता तसं नाही, आपल्याला मिनिटाला सेकंदाला वेगवेगळ्या गोष्टी माहीत पडतायत. त्यामुळे आपला मेंदू जो आहे पोरो तो वेगवेगळ्या कामात गुंतलेला आहे. आता गोष्ट अशी आहे, हे मी उदाहरण का दिलं, या ठिकाणी बघताय 4 शब्द एक सारखे दिसतात तुम्हाला, थोडाफार फरक आहे आणि तोच फरक आपल्याला ओळखायचा आहे. तुम्ही काय म्हणतात, हे फसवे प्रश्न आहेत, असे प्रश्न विचारायला नको, इथपर्यंत मुलांच्या तक्रारी आहेत. पण मला सांगा, व्याकरणाचा हा भाग आहे, हा भाग आपण कसा पाठ करून घ्यावा किंवा कसा काय करावा. रोज आपल्याला एवढा मोठा अभ्यास आहे, एवढा मोठा घडामोडी आपण बघतो, मग ह्या गोष्टींमधून आपला मेंदू जो आहे तो स्टेबल नाहीये. त्यामुळे ह्या गोष्टींबद्दल काय करावं, काय लक्षात ठेवावं हे आपल्याला कळत नाही. एकच साधी सोपी गोष्ट सांगतोय, योग्य उत्तर हे बी. पण असे जे काही शब्द आहेत, आशीर्वाद आहे, अनसूया आहे, प्रतिकूल, हे विचारले गेलेले जेवढे असे शब्द आहेत, तर त्याची एक यादी तयार करायची आहे. ती यादी तुम्हाला आपल्या मराठी प्रबोधिनीच्या टेलिग्रामला मी देईलच, कधीतरी त्याच्यावर लेक्चरही घेईल. पण तरी सुद्धा तुमची स्वतःची पण एक यादी हवी आहे. आणि बस तेवढाच अभ्यास करा, त्या बाहेर काही विचारलं जाणार नाही पोरो. तुमच्या मेंदूला अजून दुसऱ्या कुठल्याच कामात तुम्ही ढकलून देऊ नका, एवढंच करा. बाकीचं तुम्ही डिक्शनरी घेऊन बसला तर एक जन्म तुमचा याच्यामध्ये खपणार आहे, तरी सुद्धा हा विषय तुमचा पूर्ण नाही होणार. त्यामुळे एवढे शब्द आहेत, करोडो शब्द आहे आपल्या मराठीमध्ये. माझ्या मराठाची बोलावे किती कौतुके, परी अमृतांशी पैजांशी जिंके, ऐसे रसिके अक्षरे मिळवेने, असे संत ज्ञानदेव महाराज म्हणतात. एवढी आपली प्रगल्भ मराठी आहे. त्यामुळे आपण सुद्धा काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आपल्याला जेवढं विचारलंय तेवढं करायचंय. प्रति हा जो शब्द आहे बरोबर, याला नेहमी पहिली विलांटी येते. आणि कुल शब्द जो आहे, तर कुलला दुसरा उकार येतो. एवढं लक्षात ठेवा. प्रतिकूल शब्द तुमचा तयार झालेला आहे. पुढे जाऊया. विजांचा कडकडाट तसा ढगांचा काय, गडगडाट, खणखणाट, छुमछुम, धडाधड. काय बरोबर माहितीये, गडगडाट. असे प्रश्न सुद्धा तुम्हाला तलाठी भरतीला विचारले जाणार आहेत. चिमणी काय करते, कावळा काय करतो, बरोबर आहे, गाय कशी आवाज काढते, आपण लहानपणी शिकलेलो आहे. तोच अभ्यास या ठिकाणी पोरं, तुम्हाला दुसरं काहीच नाहीये. सोपं आहे, फक्त पॅटर्न वेगळं आहे. TCS IBPS मध्ये काय होत होतं माहितीये का, तुम्हाला काय विचारायचं ते त्यांनाही कळत नव्हतं. कधी कधी हा मला प्रश्न पडायचा, हे नक्की मराठीत आहे ना आणि व्याकरणच आहे ना. पण पोरं MPSC तसं नसतं. MPSC तुम्ही व्यवस्थित पॅटर्न समजून घ्या. बघा, पुढील पैकी कोणते नाम नपुंसकलिंगी आहे, हा असा प्रश्न आला. एक काम करायचं, दादोबा पांडुरंग तर्खडकर, बरोबर आहे, मराठी भाषेचे पाणिनी यांनी एक उपाय सांगितला आहे मराठी भाषिकांसाठी, फक्त उपाय. हा, ज्या ठिकाणी तो लागतो तो काय असतो पुरो, पुलिंगी शब्द असतो. ज्या ठिकाणी ती लागते तो काय असतो पुरो, तो स्त्रीलिंगी शब्द असतो. ज्या ठिकाणी ते लागतं ते काय असतं पुरो, नपुंसकलिंगी शब्द असतो. आता एक गोष्ट कधी लक्षात घ्या, हे फक्त मराठी भाषिकांसाठी. इतर भाषिकी लोकांना काय माहिती, तो कशाला लागतो, ती कशाला लागतो, ते कशाला लागतो. तुम्ही जर का कानडी माणूस हे शिकवलं तर जमणार आहे का, नाही. हे फक्त ज्याला मराठी चांगली आहे हे त्याला जमतं. मी हे का सांगितलं, जे कोणी हिंदी भाषिक असतील पण महाराष्ट्रात राहत आहेत आणि ते महाराष्ट्रीयन आता झालेले आहेत, पण मराठीमधून पेपर द्यायचा आहे आणि मराठी व्याकरण त्यांना द्यावंच लागणार आहे, अशा वेळेस काय करायचं. म्हणून लक्षात घ्या पोरो, तर तुम्हाला निदान एवढी मराठी आली पाहिजे की तो कशाला लावतो, ती कशाला लागतो आणि ते कशाला लागतं. तर बघा, या ठिकाणी काय करायचं, सरळ तो
फळा पुलिंगी झालं, आपल्याला नपुसंगी पाहिजे. ती पिशवी स्त्रीलिंगी झालं. ते पुस्तक आणि तो कागद. उत्तर काय आलं पुरं? बघा किती सोपं आहे. सी उत्तर आलं. लय जास्त डोकं लावायचं काम करायचं नाही. स्मार्ट स्टडी ज्याला म्हणतात ना ते शिका. बघा पुढे जाऊया. धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द बघा. कोंदट, क्षर, खडक आणि बाण. बरोबर. कोंदक जे आहे कोदंड जे आहे कोदंड जे आहे, तर कोदंड म्हणजे काय, तर प्रभू श्री रामचंद्रांचा तो धनुष्यबाण होता, त्याचं नाव कोदंड आहे पुरं. म्हणून त्यावरूनच धनुष्याला कोदंड असं पण म्हटलं गेलेलं आहे. म्हणून आपलं योग्य उत्तर कोदंड आहे. दुसरी गोष्ट, खडक म्हणजे तलवार, बाण म्हणजे काय, तर बाण म्हणजे त्या कोदंडाला म्हणजे धनुष्याला जे लावतो तर त्याला आपण बाण म्हणतो. मग आता माझा प्रश्न असा आहे, शर म्हणजे काय? मला निश्चितच कमेंट करून सांगा पोरो, शरचा अर्थ काय होतो. चला एकदम सोपं आहे. ओके. गायीने गवत खाल्ले प्रयोग ओळखा. TCS IBPS मध्ये सुद्धा कमीत कमी तुम्हाला 1 ते 2 त्या ठिकाणी प्रयोग काय वर प्रश्न विचारले जायचे. पण आता जर तुम्ही बघितलं पोरो MPSCच्या पॅटर्न नुसार, तर या ठिकाणी पण तुम्हाला कमीत कमी 1 किंवा 2 प्रश्न विचारले जाणार आहे प्रयोगावर किंवा प्रयोगाशी संबंधित. म्हणून तुम्हाला प्रयोग जमला पाहिजे. पण प्रयोग होण्या अगोदर तुम्हाला कर्ता कर्म हे व्यवस्थित ओळखता आले पाहिजे. काय करायचं पोरो लक्षात घ्या. कर्ता काय आहे, कर्ता बघायचा. कर्ता आहे गाय आणि याला पोरो विभक्तीचं प्रत्यय लागलेलं आहे. काय बघा, तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे. कर्म काय पोरो गवत. बरोबर आहे. याला कोणत्याही विभक्तीचा प्रत्यय लागलेला नाही, इथंच फक्त विभक्तीचा प्रत्यय लागलेलं आहे. लक्षात घ्या, ज्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय आहे पण कर्माला प्रत्यय नाही, डोळे झाकून गुलाल टाकून आपल्या गावातल्या महादेवाला नारळ फोडून अख्ख्या गावात नागिन डान्स करून बिंदास सांगून द्या पोरो, हा प्रयोग कर्मणी प्रयोग आहे. काहीच नाही पोरो, प्रयोग लय सोपा आहे. पण ज्याला ह्या गोष्टी जमल्या, प्रत्यय काय ते जमलं, त्याला क्रियापदाचं रूप जमलं, ज्याला कर्ता कर्म ओळखता आला, त्याला प्रयोग जमला. लक्षात आलं. बघा, जर सपोज असं राहिलं असतं, गाय गवत खाते, कर्मालाही प्रत्यय नाही कर्त्यालाही प्रत्यय नाही, ज्या वाक्यात कर्त्याला प्रत्यय नाहीये तो डोळे दाखवून कर्तेरी प्रयोग असतो. आणि ज्या ठिकाणी कर्त्याला आणि कर्माला दोघींना प्रत्यय असेल त्या ठिकाणी पोरं तो भावे प्रयोग राहिला असता. चला पुढे जाऊया. आपलं उत्तर तर होतं कर्मणी प्रयोग. चला पुढे जायचं. उष्टा हाताने कावळा हाकणे, ना हाकणे नाही. उष्टा हाताने कावळा न हाकणे, सॉरी हाकणे नाही, न हाकणे म्हणजे काय पोरो लक्षात घ्या. हात उष्ट आहे पण तरी सुद्धा आम्ही कावळा हाकत नाहीये. म्हणजे काय, हाकलं तर ते हाताला लटकलेले जे काही दाणे असतील अन्नाचे त्या कावळ्याला भेटतील. अतिशय संकुचित बुद्धीचा जो व्यक्ती असतो पोरो, त्याच्यासाठी ही म्हण वापरली जाते. आता बघा, हात स्वच्छ ठेवणे, खूप कंजूस असणे, पक्षप्रेमी असणे आणि जेवताना न बोलणे. तुम्हाला उत्तर कळालेलं असेल पोरो. खूप कंजूस व्यक्ती जो असतो, फार संकुचित बुद्धीचा जो व्यक्ती असतो पोरो, त्या ठिकाणी ही म्हण वापरली जाते. बघा, आईने मुलीला निजवले, यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद, अनियमित क्रियापद आणि सिद्ध क्रियापद. पोरो लक्षात घ्या, या ठिकाणी कर्ता आहे आई, कर्म आहे मुलीला, निजवले आहे क्रियापद. या ठिकाणी क्रिया प्रत्यक्षरित्या मुलगी करते, झोपण्याची क्रिया, पण तिला झोपवतं कोण आहे, आई आहे. मुलगी स्वतःहून झोपते का नाही, बरोबर आहे. ते एक गाणं आहे कुठलं तरी, की निंबोणीच्या झाडा मागे चंद्र लपला ग बाई, बरोबर आहे. ती स्वतः झोपते का नाही, झोपवणारी आई आहे. ज्या वाक्यामध्ये एखादी क्रिया करता स्वतः करत नसून ती दुसऱ्याकडनं करून घेतोय, आई स्वतः झोपते का नाही, ती मुलगी स्वतः झोपते का नाही, आई झोपत नाहीये पण आई त्या मुलीला झोपवते, बरोबर आहे. ती मुलगी ती क्रिया स्वतःहून करत नाहीये आणि ती क्रिया आई प्रत्यक्षात स्वतः करत नाहीये. म्हणून पोरो, आई हा करता झाला आणि आपलं जे या ठिकाणी प्रयोग जे काही क्रियापद आहे ते आहे प्रायोजिक क्रियापद. चला पुढे जाऊया. प्रयोजक क्रियापदावर तुम्हाला प्रश्न निश्चित विचारला जातो. यासाठी तुम्हाला पोरो मागचे प्रश्नपत्रिका लागणार आहेत. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल असेल, युट्यूब चॅनल असेल, इन्स्टा असेल, FBचं पेज असेल, ते निश्चितच पोरो फॉलो करा. तुम्हाला कुठेही काही जायची गरज नाहीये. तुम्हाला सर्व जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्या या ठिकाणी भेटून जाणार आहेत. या ठिकाणी इन्स्टावर तुम्हाला सगळे अपडेट्स वगैरे भेटणार आहेत. युट्यूबवर आपले सगळे लेक्चर्स मी देणार आहे. आणि ज्या लोकांकडे इन्स्टा नाहीये, भरपूर असे सिरियसली विद्यार्थी आहेत की इन्स्टामुळे सर वेळ जातो म्हणून इन्स्टा आम्ही यूज करत नाही, तर अशांनी पण फेसबुकवर,
फॉलो करा. लक्षात येतंय? चला पुढे जाऊया. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही. आता या ठिकाणी तुमच्याकडनं चूक काय होते, हा जो शेवटचा शब्द आहे ना, हा तुम्ही व्यवस्थित वाचत नाही पोरो. पंकज, अंबुज, सरोज आणि वायस. पोरो पंकज, सरोज, अंबुज आणि वायस कोणता नाही, तर पोरो वायस. वायस म्हणजे पोरो काग. काग म्हणजे काय? कावळा. लक्षात घ्या. पंकज, अंबुज, सरोज याला आपण पोरो कमळ असं म्हणतो. म्हणजे कमळ, पंकज, सरोज, अंबुज हे समानार्थी शब्द आहेत, मात्र वायस हा कावळा, म्हणून हा जो शब्द आहे तो कमळाला समानार्थी नाहीये. पुढचा प्रश्न. वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय? वाघीण, वाघीण, वाघी आणि वाघणी. बरोबर हो, लक्षात घ्या. तुम्ही कन्फ्युज कुठे व्हाल माहिती का? मला 100% गॅरंटी आहे ए आणि बी मध्ये. मग आता काय करायचं, मराठीमध्ये हा जो इन प्रत्यय आहे तो लागत नाही अशा वेळेस. लक्षात घ्या. कधी आपण पाटलीन शब्द लिहितोय, बरोबर आहे, पाटलीन शब्दात आपण काय करतो बरोबर, इन प्रत्यय लावतो. ई आणि बाणाचा ण. कधीही लक्षात घ्या, दीर्घई आणि शेवटी न बाणाचा असतोय, म्हणून वाघीण असं म्हणतो, वाघीण म्हणत नाही. वाघीण आणि वाघीण याच्यात फरक आहे बरोबर. लक्षात आलं? म्हणून आपलं उत्तर काय आलं पाहिजे? बी आलं पाहिजे. इन प्रत्यय लागला वाघाला आणि त्यापासून वाघीण शब्द तयार झालेला आहे. बघा पुढे जाऊया. तो मुलगा धावताना पडला. वाक्यातील धावताना हे काय आहे? नाव आहे, विशेषण आहे, कृदंत आहे आणि क्रियापद आहे. हो, तो मुलगा धावताना पडला. या ठिकाणी धाव ही क्रिया आपल्याला दिसते आणि पड ही पण क्रिया दिसते. हा जो शब्द आहे तो मुलगा धावताना, एवढ्यावरच जर मी थांबलो तर क्रिया पूर्ण होत नाहीये. आणि ज्या वाक्यामध्ये एखादा क्रियावाचक शब्द आला पण वाक्यामध्ये जर क्रिया तो पूर्ण करू शकत नसेल तर आपण त्याला काय म्हणतो? आपण त्याला म्हणतो धातू साधित. काय म्हणतो पोरो? धातू साधित म्हणतो. धातू साधिताचं दुसरं नाव काय पोरो? कृदंत आहे. लक्षात आला? कृदंत शब्द पोरो खरं म्हणजे असा लिहायला नको, कृदंत असा तो लिहिला गेला पाहिजे पोरो. आता कृदंत शब्द कसा तयार झालेला आहे लक्षात घ्या. जो शब्दात क्रिया आहे, क्रियेने ज्याचं समापन झालेलं आहे त्या शब्दाला कृदंत म्हटलं जातं. मग हा जो शब्द आहे पोरो कृत अधिक अंत असा तयार झालेला आहे. कृतीने अंत झालेला शब्द म्हणजे कृदंत. मग या ठिकाणी तसा काय होईल? द होईल. तुम्हाला तृतीय व्यंजन संधी माहिती आहे. जर ज्या संधियुक्त शब्दामधला पहिला जो शब्द आहे त्याचा शेवटचा वर्ण जर कठोर असेल आणि त्याच्या पुढचा वर्ण जो आहे तो स्वर किंवा मृदू व्यंजन असेल तर अशा वेळेस काय होतं? याच्या जागी तिसरा वर्ण येतो. बरोबर आहे? म्हणून कृदंत असं या ठिकाणी तयार होतं. लक्षात आलं? धातू साधित कृदंत म्हणजे क्रिया दर्शवतो पण वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, असा अपूर्ण जो काही शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो पोरं? हो, कृदंत असं म्हणतो. निरर्थक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? सार्थ, अपूर्ण, व्यर्थ. ए व बी बरोबर. बघा, निरर्थक म्हणजे ज्यात काही अर्थ नाही, जो काही कामाचा नाही, बिनकामाचा व्यक्ती, बिनकामाची वस्तू. बघा, सार्थ म्हणजे अर्थसहित. व्यर्थ, व्यर्थ म्हणजे काय? काही कामाचं नाही आणि अर्थपूर्ण. आता पोरो सार्थ आणि अर्थपूर्ण या दोघांचा शब्द काय आहे की अर्थ असणारा. आता आपल्याला समानार्थी नाही तर विरुद्धार्थी विचारलेला आहे. सार्थ आणि अर्थपूर्ण हे दोघी एकच शब्द आहेत, एकच अर्थ व्यक्त करतात, म्हणून आपलं उत्तर क्रमांक डी यायला पाहिजे. पुढे जाऊया. आमचा कुत्रा म्हणजे साक्षात वाघ आहे. अलंकार ओळखा. अलंकारावर तुम्हाला किमान एक प्रश्न विचारला जातो, परीक्षा कुठलीही असू द्या पूर्व, किमान एक प्रश्न. आणि हे असे प्रश्न आहेत बघा, तुम्हाला शब्दांची जाती असेल, प्रयोग असतील, काळ असतील, बरोबर आहे, किंवा इतर काही शब्दार्थ वगैरे, हे सर्वच्या सर्व मुलं सॉल्व्ह करतात. पण अडते कुठे घाली? काव्यशास्त्रात, त्यातही कुठे? अलंकारांमध्ये. लक्षात घ्या पोरं. तुम्ही काय विचार करतात? सोडा, एक मार्कासाठी तर आहे, ज्याच्यावर 4-5 प्रश्न विचारला जाईल ते करू. ते सर्व लोक करतात, ते तुम्हालाही करावं लागणार आहे. पण जे सर्वांना जमत नाही अशी गोष्ट ज्या दिवशी तुम्ही कराल त्या दिवशी तुम्ही सगळ्यांपासून वेगळे व्हाल, म्हणजे विजयी व्हाल. पोरं लक्षात घ्या. आमचा कुत्रा म्हणजे साक्षात वाघ आहे, हे फार लोकांना काही जमत नाही पोरं. हे आता तुम्ही म्हणाल सर उपमा अलंकार आहे, म्हणजे कुत्र्याला वाघाची उपमा दिलेली आहे. तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे, पण या उपमेत फरक आहे पोरं. उपमा म्हणजे काय? तुम्ही जर या ठिकाणी म्हटलं माझा कुत्रा वाघासारखा आहे,
माझा कुत्रा वाघा सम आहे. माझा कुत्रा जणू वाघच. बदललं, जणू वाघ. लक्षात आलं बघा. माझा कुत्रा साक्षात वाघ. माझा कुत्रा म्हणजे वाघच. ज्या वेळेस पोरं हो एक व्यक्ती जी आहे, या व्यक्तीची तुलना किंवा उपमा मी ह्या व्यक्तीला देणार आहे, तर दोघं वेगवेगळे नाहीये, दोघं एकच आहेत, एक रूपता आहे. असं ज्या वेळेस मला त्या ठिकाणी दाखवायचं असेल त्यावेळेस त्याला रूपक अलंकार म्हणतात. म्हणजे काय? प्रेयसी तुझे ओठ कमळासारखे आहे. प्रेयसी तुझे गाल पिंपळाच्या कोमल पानासारखे आहे. प्रेयसी तुझे डोळे माशांच्या डोळ्यांसारखे आहे, मीनाक्षी च्या सारखे आहे. म्हणजे उपमा दिली. पण मी जर सांगितलं प्रेयसी तुझा चेहरा चंद्रच आहे, म्हणजे चंद्र आणि प्रेयसीचा चेहरा हे दोन्ही वेगळे नाही आहेत, हे दोन्ही एकच आहे. अशा वेळेस पर हो दोन गोष्टी या वेगळ्या नाही तर त्या एकच आहे. उपमा आणि उपमेय हे दोन वेगळे नसून एकच आहे असं ज्यातून दर्शवलं जातं पर हो त्यावेळेस त्याला रूपक अलंकार असं म्हटलं जातं. आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, मुलांनी शांत बसावे. वाक्यातील प्रयोग ओळखा पर हो. लक्षात घ्या, मुलांनी शांत बसावे. आता या ठिकाणी बघा, कर्ता काय, कर्म काय आणि क्रियापद काय. हा प्रश्न निश्चितच पर हो तुम्हाला अवघड वाटणार आहे. या प्रश्नामध्ये मी गॅरंटीने सांगतो पर हो, कोणी म्हणेल या ठिकाणी हा भावे प्रयोग आहे, कोणी म्हणेल कर्मणी प्रयोग आहे, कोणी म्हणेल सर हा कर्तरी प्रयोग कदाचित असू शकतोय. मग अशा वेळेस काय करायचंय पर हो, लक्षात घ्या. तुम्हाला सगळ्यात अगोदर क्रियापद बघायचंय, त्यानंतर पर हो मूळ धातू काढून कर्ता बघायचा आणि कर्ता काढल्यानंतर पर हो कर्म काढून घ्यायचंय. बघा पर हो, क्रियापद का मूळ शब्द काय आहे, बस. बरोबर आहे, बस नारा कोण पर हो, मुले. बरोबर आहे. बरं, बसण्याची क्रिया कोणावर झालेली आहे, बसलेला कोण, बसलेला कोण आणि बसलेला काय. तर तुम्ही म्हणाल बसलेला शांत आहे, म्हणजे शांत हे काय झालं पुरो, कर्म झालं. नाही पुरो, शांत हे कर्म नाही. कर्म जे आहे ते पण मुलांवरच होतंय, म्हणून वाक्यात कर्म नाहीये पुरो. मग अशा वेळेस काय करायचं, लक्षात घ्या. मुलांनी शांत बसावे. या ठिकाणी कर्ता जो आहे त्याला तृतीयेचा ने प्रत्यय लागलेला आहे, वाक्यात कर्म नाहीये. म्हणजे ज्या ठिकाणी पुरो हो कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे तो कर्तरी प्रयोग तर नाहीये. कुठे गेला, कर्तरी प्रयोग तर नाहीये. उरलं काय, कर्मणी भावे आणि अकर्तुक. अकर्तुक म्हणजे काय पुरो हो, लक्षात घ्या. ज्या क्रियापदातून क्रियापद हा जे भाव आहे त्याच्यातली क्रिया हा जे भाव आहे त्यावेळी त्याला आपण अकर्तुक किंवा भाव कर्तुक क्रिया प्रयोग असं म्हणतो. म्हणजे हेही नाहीये, कारण की आपल्या या ठिकाणी कर्ता क्लिअर आहे, मुले. उरलं काय, कर्मणी आणि भावे. लक्षात घ्या, कर्मणी प्रयोगामध्ये कर्म असावाच लागतो. कर्मणी प्रयोग कधीही अकर्मक नसतो. म्हणून पोरो हे पण उत्तर नाहीये, कारण की वाक्यात कर्मच नाहीये. म्हणून आपलं उत्तर आलं भावे. विषय संपला. एकदम साधं सोपं आहे. ठीक आहे. बघा, दुपारची झोप या शब्द समूहासाठी एक शब्द निवडा. वामकुशी, सुखनिद्रा, सुस्ती, आराम. तुम्ही काय म्हणता पोरो, आताच जेवण केलंय, पोट भरून असं एकदम रसून खाल्लेलं आहे, मग काय करायचं, दुपारी थोडा आराम करायचा. हे चुकीचं आहे पोरो, लक्षात घ्या. वामकुशी आपण घेत असतो. वाम म्हणजे डावा आणि कुश म्हणजे आपली जी बाजू असते पोरो होती. सायन्सही सांगतो पोरो, बघा आपली भारतीय संस्कृती किती महान आहे. सायन्सही सांगतं की जेवण झाल्यानंतर उजव्या कुशीवर नाही डाव्या कुशीवर झोपावं लागतं. दुपारी जेवण झाल्यावर पोरो डाव्या कुशीवर झोपणं याला म्हटलं जातं वाम कुशी. लक्षात आलं, त्याला आपण दुपारची झोप असं म्हणत असतोय. पुढे जायचं पोरो, ज्या लोकांना मी अगोदर सांगितलं की आता तलाठी भरती एमपीएससी नुसार झालेली आहे, आणि ज्या लोकांना मराठीचे आणि इंग्रजीचे एमपीएससीचे झालेले सर्व पेपर हवे आहेत त्यांनी मराठी प्रबोधने किंवा पोरो या ठिकाणी सरळ सेवा किंवा डबल अकॅडमीचं कुठलंही टेलिग्राम चॅनल जर तुम्ही या ठिकाणी डाउनलोड केलं, जॉईन केलं टेलिग्राम चॅनल, तर सर्व क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी मी देणार आहे. ते सर्व क्वेश्चन पेपर बघा, त्याचा अभ्यास करा, रोज एक क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी सॉल्व्ह करा. ओके. खालीलपैकी कोणता वर्ण अनुनासिक आहे. बघा पोरो, या ठिकाणी फक्त पाय मोडावं लागेल. आता अनुनासिक म्हणजे काय पोरो, लक्षात घ्या. ज्याचा उच्चार आपण नाकातून करतो. बरोबर आहे. अनु म्हणजे काय पोरो, नंतर किंवा मागून. नासिक म्हणजे
पोरो नासिका म्हणजे नाक, ज्यांचा उच्चार आपण नाकाद्वारे करतो म्हणजे मागून करतो पोरो, तर त्याला आपण अनुनासिक असं म्हणतो पोरो. म्हणून हा क्रमांक 3 म्हणजे सी हे आपलं योग्य उत्तर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, पुढील पैकी उभ्यान्वी अव्यय ओळखा. आणि हळूहळू, कळे आणि शाब्बास. पोरो उभ्यान्वी अव्यय म्हणजे काय? ज्या ठिकाणी दोन वाक्य किंवा दोन शब्द एकमेकांना जुळले जातात त्या ठिकाणी आपण त्याला उभ्यान्वी अव्यय असं म्हणत असतोय. यावर निश्चितच प्रश्न विचारला जातो. आणि शब्दांच्या जातींमधले सगळ्यात महत्वाचं जसं आपण क्रियापद म्हणतो पोरो, वाक्य प्रकार आहे, भाग आहे. आणि वाक्य प्रकार त्याला जमत नाही ज्याला हा भाग जमत नाही. बरोबर आहे. केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य नाही जमत. विशेष नाम, बरोबर आहे, भाववाचक नाम, धातू, मूळ धातू, सर्वनाम या आपल्याला सहज जमतं. ह्या शब्दांच्या जाती झाल्या. पण वाक्य प्रकारामध्ये केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, वाक्य रूपांतर या ठिकाणी आपली गाडी कुठेतरी अडते. ती म्हणजे याच्या विना. ज्याला ते जमत नाही त्याने एवढं लक्षात घ्यावं, आपल्याला हे जमत नाही. ज्याला हे जमलं त्याला वाक्य विभाग जमला. म्हणून पोरो आपलं जे उत्तर आहे ते क्रमांक 1 आहे. हळूहळू हे काय? क्रियाविशेषण अव्यय आहे. कडे हे काय पोरो? याला शब्दयोगी अव्यय म्हणा, किंवा पोरो याला काय म्हणू शकताय तुम्ही? याला जर हे शब्दाला लागलं पोरो तर याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे हे पण अव्यय झालं, चारीच अव्यय या ठिकाणी. आणि या ठिकाणी पोरो हे बघा, याला म्हणतात, याला काय म्हणतात माहिती का? या चिन्हाला उद्गारवाची चिन्ह म्हणतात पोरो. हे उद्गारवाची चिन्ह, ज्या ठिकाणी उद्गारवाची चिन्ह येईल पोरो त्या शब्दाची जात काय असते? केवळ प्रयोग येऊ किंवा उद्गारवाची अव्यय. आपलं उत्तर क्रमांक ए आहे. पुढे जाऊया. कडच्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शिखर, पाया, घुमट, चबुतरा. सगळ्यांना माहिती पोरो पाया हा विरुद्धार्थी शब्द आहे. काही प्रश्न असतात सगळ्यांना जमेल असे असतात पोरो, ते आपणही अभ्यासतो. मात्र काही प्रश्न असे असतात पोरो की ते कोणाला जमत नाही, ते आपल्याला जमावे लागतात, तेव्हा आपला रिझल्ट येत असतोय. अंगाची लाही लाही होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. वारंवार विचारला गेलेला हा वाक्प्रचार आहे. खूप गरम होणे, रागाने क्षोभ होणे, अंगाला खास सुटण्याने, खूप भूक लागणे. पोरो हो, लाही लाही होणे म्हणजे काय पोरो? एकदम रागाने एकदम लालबुंद होऊन जातो पोरो, त्याला म्हणतात पोरो हो अंगाची लाही लाही होणे. म्हणजे रागाने क्षोम होणे, एकदम आपण म्हणतो ना तो रागाने एकदम लालबुंद झालेला होता, तर ते जे पोरो रागाने क्षोम होणे. रामाकडून रावण मारला जातो. वाक्यातील प्रयोग ओळखा. नवीन कर्मणी म्हणजे ज्याला आपण कर्म कर्तरी म्हणतो. त्यानंतर प्रदात, कर्तृक कर्मणी, शक्य कर्मणी आणि समापन कर्मणी. एवढं तर निश्चित हा कर्मणी प्रयोग आहे. का पोरो हो? बघा, राम हा कर्ता आहे, रावण कर्म आहे, आणि या ठिकाणी संयुक्त क्रियापद या ठिकाणी आपल्याला दिसतोय. बघा पोरो, रामाला कडून क्रियापद लागलंय म्हणजे हा कर्तरी तर नाहीये, कर्म आहे पण त्याला कुठलं प्रत्यय नाहीये. म्हणजे ज्या वाक्यात कर्त्याला प्रत्यय पण कर्माला नाही त्याला आपण काय म्हणतो? कर्मणी प्रयोग म्हणतो. पण नेमका कर्मणीतला कुठला प्रकार आहे तर लक्षात घ्या. प्रधान कर्तृक कर्मणी मध्ये पोरो ने किंवा नी हे प्रत्यय लागतात, आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे. मग या ठिकाणी रामा कळून आहे का, रामा ने आहे की रामा नी आहे? नाही, तर रामा कळून आहे. ज्या ठिकाणी कळून किंवा द्वारे असं ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्व दिसेल त्या ठिकाणी डोळे लावून त्याला नवीन कर्मणी प्रयोग म्हणायचं आहे. समापन म्हणजे काय? क्रिया संपली. बरोबर आहे. रामाचा रावण मारून झाला, आजीचं रामायण वाचून झालं, त्याची 10वी शिकून झाली, याला म्हणतं जातं पोरो समापन कर्मणी प्रयोग. शक्य कर्मणी प्रयोग म्हणजे काय पोरो? एखादी क्रिया त्या कर्त्याकडनं करणे शक्य आहे. बाबाच्याने डोंगर चढवतो, मला कडू औषध पिववते, म्हणजे माझ्यात ती क्रिया करण्याचं सामर्थ्य आहे, त्याला या ठिकाणी पोरो म्हटलं जातं कर्मणी प्रयोग. आणि प्रधान कर्तृक म्हणजे काय पोरो? या ठिकाणी जर तृतीयचा प्रत्यय असेल आणि जर या ठिकाणी जे काही क्रियापद आहे ते मोस्ट ऑफ पोरो ते भूतकाळी येतं पोरो. म्हणजे काय? रामाने रावण मारला, हे झालं प्रधान कर्तृक कर्मणी. चला पुढे जायचं. आपलं उत्तर तुम्हाला समजलेलं आहे. काय? नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी. पुढे जायचं. ज्या गावाच्या बोरी त्याच गावाच्या बाबडी. तर पोरो मन पूर्ण करा. ज्या गावाच्या बोरी त्याच गावाच्या बाबडी. किती भारी उत्तर आहे पोरो हे. सोपं आहे एकदम, वारंवार विचारतं तरी पण ज्या गावाच्या बोरी त्या गावाच्या पोरी असं अजिबात करू नका पोरो. चला पुढे जायचं.
डोळे झाकून दूध पिणे या म्हणीचा योग्य अर्थ काय? हे प्रत्येकाला माहिती पुरो. मांजरीची उपमा आपण एखाद्या व्यक्तीला देतो की त्याला कळत नाही की तो एखादी कृती करतोय, पण त्याला कोणी बघत नाही. आणि आता तर पुरो हा सोशल मीडियाचा जमाना आहे. कुठं काय कॅमेरे लागलेले असतात आपल्याला कळत नाही. तुम्ही एखाद्या ठिकाणी चोरी करायला जाल, तुम्हाला माहित पण नसतो की इथं कॅमेरा लागलेला आहे पुरो, पण लगेच तो व्यक्ती तुम्हाला सीसीटीव्ही दाखवून देतो, हे बघ असं असं झालेलं आहे. बरोबर आहे ना पुरो? लक्षात घ्या, तुम्हाला दिसत नाही याचा अर्थ असं नाही की तुमच्याकडे कोणी बघत नाहीये. म्हणून स्वतः गुन्हा करून दुसऱ्यांना दिसत नाही असे समजणे, याला आपण काय म्हणतो पुरो? डोळे झाकून दूध पिणे. पुरो, तुम्हाला एमपीएससी प्रमाणे अभ्यास करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला रोज या प्रश्नांचा सराव करावा लागणार आहे. तुम्हाला अभ्यास करण्यासाठी जेवढे पुस्तकं महत्वाचे आहे तेवढाच महत्वाचा सराव आहे हे पॅटर्न समजून घ्यायला. म्हणून जुन्या प्रश्नपत्रिका हा तुमचा खरा गुरु असतोय आणि यांचं विश्लेषण आपण सुरू केलेलं आहे पुरो. म्हणून ज्याला कुणाला तलाठी भरती किंवा तत्सम कुठल्याही गट ब च्या परीक्षा द्यायच्या असतील तर त्यांनी आजच आपलं जे चॅनल आहे मराठी प्रबोधिनी हे सबस्क्राईब करून घ्या. महत्वाच्या अपडेट्स, शॉर्ट्स, या काही महत्वाच्या ज्या काही गोष्टी त्या आपण इन्स्टाला देत असतो, म्हणून मराठी प्रबोधिनी इन्स्टाला जॉईन व्हा. त्यानंतर पुरो टेलिग्राम चॅनल आहे मराठी प्रबोधिनी नावाचं. तर या ठिकाणी तुम्हाला मी सर्व त्या प्रश्नपत्रिका देणार आहे. याची PDF सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. म्हणून पोरो, या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकताय. त्यानंतर आपलं फेसबुकचं पेज आहे मराठी प्रबोधिनी, त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या गोष्टी वगैरे देत असतोय. म्हणून या चारही प्लॅटफॉर्मला तुम्ही जुळून राहा, तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे. पुढचं लेक्चर तुम्हाला रोज आता एक लेक्चर इथून पुढे भेटणार आहे. त्यामुळे आत्ताच चॅनल हे युट्यूबचा सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद पोरो. चला.